खरोखरच सरांचं शेळीपालन हे असं व्हिडिओमध्ये दाखवते तशा पद्धतीनंच आहे का बरं का. ते पाहण्यासाठी कोपरगाववरून लोक आले होते आणि त्यांनी प्रत्यक्षात ज्या वेळेला इथं येऊन पाहणी केली त्यावेळेला त्यांनी काय बोलले पहा. परंतु हे प्रत्यक्षात त्यांना मी दाखवलं काय अवस्था आहे काय नाही ती, आणि रान कशा पद्धतीनं आहे, या रानामध्ये कशा पद्धतीनं मी शेळीपालन करतो हे खरं आहे का खोटं आहे. सर एवढं सांगते कारण कसं आहे यूट्यूबवर सर्वजणच खरे बोलतील असं नाही, परंतु मी आहे वारकरी संप्रदायाचा मनुष्य. खोटं माझ्याकडे काय चालत नाही. जे वस्तुस्थिती आहे ती मी सर्वांना सांगत असतो. माझं अगोदर रान पहा तुम्ही, आणि हे रान पाहिल्यानंतर खरोखरच अशी अवस्था सरांची आहे का त्यांनी सगळं पाहिल्यानंतर मार्गदर्शन त्यांना केल्यानंतर त्यांच्या तोंडचे उद्गार काय आहे ते पुढं रान पाहून बघा. ज्या रानाला पावसाशिवाय पर्याय नाही असं खडक असणारं रान हे मी माझ्या इशाला पूर्णपणे वडिलांना मागून घेतलेलं आहे. अगदी बाकीचं बागायती रान जे आहे ते मी माझ्या भावांना दिलं, आणि हे इशाला आलेलं माझ्या रान त्याच्यामध्ये जवळजवळ 11 बोर आहेत बरं का. पण एकाही बोरला पाणी नाही. सगळी बोर 1000 फुटाच्या खाली आहेत. विहीर जी आहे ती जवळजवळ 100 फूट आहे. परंतु 10 मिनटाच्या वरती मोटार चालत नाही. ऊन तर मी म्हणतं, आणि खरोखरच आम्ही या असल्या दुष्काळामध्ये असल्या ह्याच्यामध्ये जनावरं कशी सांभाळतो ही गाडीसुद्धा माझ्या मुलांनीच म्हणजे मयूर सरांनीच घेऊन दिलेली आहे मला, त्याच्या इन्कमवरती. त्याचं इन्कम म्हणजे हे शेळीपालन आणि मेंढीपालन. पहा तुम्हाला ह्याच्यामध्ये दुसरं खडकाशिवाय काही दिसणार नाही, आणि गवत तर कुठेच दिसणार नाही. जे आहे तेही जळून चाललं आहे. परंतु तरीही कशा पद्धतीनं आम्ही आज कोपरगावून माझे मित्र शरद जाधव आणि मी सुधाकर शेळके आम्ही तुमच्या बऱ्याचशा सरांचे व्हिडिओ बघितले आणि त्याची प्रेरणा घेऊन आम्ही आज इथे मेंढी पालनाचा जो व्यवसाय तो करण्याचं आम्ही ठरवलं आहे. आणि त्यासाठी तुमच्याकडे आलो आम्ही मदत किंवा गायडन्स घेण्यासाठी. तर तुम्ही सरांनी आणि तुम्ही खूप छानपणे आम्हाला गाईड केलं. अगदी सुरुवातीपासून त्याचं संगोपन कसं करायचं, त्याला काय चारा कुठला घालायचा, कुठल्या प्रकारच्या जाती तुम्ही आहे, त्यासाठी तुम्हाला मार्केट कुठे अवेलेबल आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही सविस्तर पण दिल्या. त्यामुळं आम्ही एवढं 300-350 किलोमीटर येऊनसुद्धा आम्हाला काहीच वाटलं नाही त्याचं. आमची इतकी माहिती मिळेल आम्हाला, आणि तीच तुमची माहिती घेऊन आम्ही आता तो सुरू करणार आहे. वेळोवेळी तुम्हाला आम्ही संपर्क साधणार आहोत. ज्या काही गोष्टी आम्हाला अडचण येतील त्या सगळ्या गोष्टी तुम्ही सुचवणार, आम्हाला आमच्या अडचण तुम्ही सोडवणार हे आम्हाला पूर्णपणे खात्री झालेली आहे. बरं वाटलं तुम्हाला, म्हणजे हाही सांगतात सर काय वाद आहे ही जी ओव्हरऑल परिस्थिती जे सर सांगतात खूप भयानक इथं आम्ही जे आलो ना, खूप म्हणजे अगदी दुष्काळी सारख्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने बसणं मुश्किल आहे आपल्याला. बसणं मुश्किल आहे. 41-42 डिग्री टेम्परेचर, पाण्याचा कुठंच पत्ता नाही, हिरवं काहीच नाही, आणि अशा परिस्थितीत हे जगताय, कठीण परिस्थिती जगताय. म्हणजे खूपच यांचं अगदी म्हणजे वाखाण्यासारखं आहे. आणि इव्हन म्हणजे आपलं जनावरंसुद्धा आता जगत नाही, इतकी भयानक परिस्थिती. तेव्हा माणसांचा काही विशेष नाही इथं आता. तरी पण खूप म्हणजे या आता परिस्थिती सगळे तोंड देत आहे, ते सामना करताय. त्यांचं खरोखर कौतुक करावंसं तितकं कमी आहे. माय कट केला मायाकडे चालू करा. हे सरांचे नगरवर कोपरगाव नगरवरनं आज आले होते.
ह्यांना शेळी पालनाबद्दल मेंढी पालनाबद्दल थोडीशी माहिती हवी होती. तर एवढ्या लांबनं आल्यामुळं ह्यांना थोडासा त्रास झाला. कशाचा? ही भाग लागल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की बाबा हे ऊन किती आहे, वातावरण कसं आहे. तिथं आल्यानंतर त्यांना सगळ्या कंडिशन ज्या आहेत तिथं सांगितल्या सगळ्या व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं. मेंढी पालन नेमकं काय, शेळी पालन नेमकं काय, कसं केलं पाहिलं, जागा कशी पाहिलं आहे, सगळी ह्यांना व्यवस्थित माहिती दिली. त्यांचं व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं जसं त्यांना पाहिजे आहे तसं त्यांची शंका निरसन करून दिलेलं आहे. समाधान झालं. हां, त्यांचं समाधान झालेलं आहे, काही अडचण नाही. ठीक आहे. तर ही अशा पद्धतीनं ही वस्तुस्थिती आहे. छोटंसं घर आहे माझं, परंतु राहण्यासाठी घर असावं. घर किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही, त्या घरामध्ये समाधान किती आहे हे महत्त्वाचं असतं. समाधानाने घर मोठं होत असतं. ध्यानात आलं का? विटांचे थर एकमेकावर रचून जे घर तयार केलं जातं ही आपलं घरच आहे नाही. पण घरातलं आतलं अंतःकरण कसं आहे, आत्मा कसा आहे, वृत्ती कशी आहे, ही फार जशी महत्त्वाची असते. तसं मी इथं प्रत्यक्षात त्यांचे तुम्हाला उद्गार ऐकवले आणि ही खरी स्थिती आहे. लक्षात ठेवा, 3 वर्ष झालं सलग 2-3 वर्ष झालं पाऊस नसल्यामुळं 100 फूट विहीर आहे. 100 फूट म्हणजे जवळजवळ 14 ते 15 परोस विहीर आहे. फक्त 10 मिनटं ते 12 मिनटं मोटार चालती. आणि ऊन कसलं आहे या एरियामध्ये. आमच्या गावावरून कॅनल गेलेला आहे, परंतु त्याचा आम्हाला काय उपयोग नाही. देण्यात आलं. आमचा जो हा दुष्काळी पट्टा आहे, शिंगणापूर, मोही, मारडी, असंच मांडकी वगैरे हा जो भाग आहे खाली शेरेवाडी सांगोलकडे जाणारा असा भाग, हा पूर्ण दुष्काळी पट्ट्यामध्ये येतो. आणि या दुष्काळी पट्ट्यामध्ये असणारं हे पेलिवचा वरचा भाग, त्या भागामध्ये म्हणजे सुळेवाडी वगैरे या भागामध्ये हे वास्तव्य आहे. आणि तिथून तुम्हाला सर्व मी माहिती अगदी सत्य परिस्थिती सांगत असतो. ओके, व्हिडिओ ऐकल्याबद्दल सर्वांना रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.